बघू पिऊनी शिंग काढली का बाहेर तुझी? कळतच नाही रे कसं वागायचं तिच्याशी. अरे बहीण आहे ना तुझी. हा, बहिणी आणि त्यांचं वागणं याबद्दल काही प्रश्न असले ना तरी मला विचारायचंय. हा, माझा दांडगा अभ्यास आहे. तुला एक आयटम सांगतो आता. खरंच तर मूड नाही गमतीचा. तेच तेच चुकतंय आपलं इकडं. गमतीचा मूड असला पाहिजे. म्हणजे बहिणींनी कितीही सिरियसली काही बोललं ना तरी आपण ते सिरियसली घ्यायचं नाही. म्हणजे मनाला लावून नाही घ्यायचं. गमतीच्या मूड मध्ये राहायचं. हे बघ, आपण काय असतो, आपण त्यांच्यासाठी बाउन्सिंग बोर्ड असतो जो कधीच कॅच घेत नाही. कॅच घ्यायचं नाही, मनाला लावून घ्यायचं नाही. तेच माझ्या ताईचा आयटम सांगतो तुला. ऐका, माझी ताई आहे ना कुडाळची. ती मला फोन करते नेहमी. म्हणजे अदरवाईज वगैरे करत असते फोन, पण दाजींची भांडली ना तर हमखास फोन करते. फोन केल्यावर त्यांना नाही नाही ते बोलते, शिव्या घालते, म्हणते मला यांच्यासोबत राहायचंच नाहीये, मला कंटाळा आलाय यांचा, एक सारखी माझ्याशी भांडत असतात, असेच वागतात, आणि रडायला लागते. मग सुरुवातीला ताई रडायला लागायची ना, माझं डोकंच फिरायचं, टोटल डोकं ऑफ व्हायचं. मी बेकार चिडायचो. मी तिला म्हणायचो असं कसं काय बोलली, हा, दाजींची अशी हिंमत कशी झाली तुला असं बोलायची. म्हणायचं तू डायरेक्ट बॅग पॅक कर, इकडे ये, मला अजिबात काय ऐकायचं नाहीये. मी अशा शिव्या घालायचो त्यांना. त्यावर ही बाई जी आतापर्यंत दाजींना शिव्या घालत होती ती मला शिव्या घालायला लागायची. मला म्हणायची तुझी हिंमत कशी झाली दाजींना असं बोलायची. मी कन्फ्युजन मध्ये. आता ही बाई दाजींना शिव्या घालवती, आता ही मला शिव्या घालते की तू दाजींना का बोलतोय. मी करायचं काय, आपण बाजू कोणाची घ्यायची. मला आधी कळायचं नाही. मग हळूहळू कळायला लागलं की आपण काही बोलायचं नाही, फक्त ऐकायचं. फक्त ऐकायचं. कारण त्यांना त्यावेळी एक माणूस पाहिजे असतो जो फक्त ऐकतो, बोलत नाही. आणि असा ऐकणारा, न बोलणारा हक्काचा माणूस एकच असतो ना घरात. कोण? भाऊ. मग लहान असू दे किंवा मोठा. थँक्यू.